आरक्षण किती महत्वाचं आहे? आरक्षणासाठी लोकांनी किती संघर्ष केलाय? आरक्षणासाठी लोकांनी का जीव दिला? आरक्षणासाठी लोक रस्त्यावर का उतरली? आजपर्यंत लाखोचे मोर्चे महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी का निघाले? फक्त समाजाला त्या ठिकाणी आरक्षणाची जाणीव झाल्यामुळं आरक्षण हे सध्या सत्तेचा केंद्रबिंदू का झाला? अहो एवढंच काय, आरक्षणामुळं अख्खा देश पेटवला. आरक्षणाच्या एका गोष्टीमुळं देशाच्या प्रधानमंत्र्याला देश पळून दुसऱ्या देशात जावं लागलं, देश सोडावं लागलं. आरक्षण हे इतकं महत्वाचं आहे की आरक्षणामुळं देशाच्या प्रधानमंत्र्याच्या निवासस्थानातील त्याच्या घरातील सगळ्या वस्तू लोकांनी पळवून नेल्या. कारण लोक एवढी चिडली होती, लोकांना आरक्षण पाहिजे होतं. सरकारने पोरखेळ केला. सरकार कितीही त्या ठिकाणी सत्ताधीश असलं, म्हणजे हुकुमशाहीतलं असलं किंवा वर्षानुवर्ष सत्तेशी चिटकून राहिलेलं असलं तरी जनता जनार्दन समोर तुमचं काहीही चालत नाही. भारताने याचा बोध घ्यावा, आपल्याही देशाच्या प्रधानमंत्र्यांनी याचा बोध घ्यावा, आपल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचं महत्व समजून घ्यावं. अन्यथा दुसऱ्या देशाचा त्या ठिकाणी आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. आरक्षणामुळे काय होऊ शकतं, आरक्षणामुळे किती आपण लोकांच्या भावनांशी खेळतोय, आरक्षणामुळे कसं आपण वेळ काढूपणा करतोय, आरक्षणाविषयी जर सरकार संवेदन नाही झालं, मग ते राज्यातलं असो किंवा केंद्रातलं, आरक्षणामुळं काय घडू शकतं माहित नाही. परंतु आरक्षणामुळं देशाच्या प्रधानमंत्र्याला घराच्या बाहेर, देशाच्या बाहेर पळून जावं लागलं. मग राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत काय भूमिका घ्यावी लागेल हे वेगळं सांगायची गरज नाही. कारण तो देश पेटलाय, कारण तो देश कुठल्या तरी देशाची रीग ओढतोय, पुनरावृत्ती करतोय. याच्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे. मित्रांनो, सगळ्यांना सप्रेम जय जाऊ. मी संतोष शिंदे सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ जास्तीत जास्त पहा आणि व्हिडिओ आपल्या सगळ्या समाज घटकांपर्यंत पोहोचवा जे आरक्षणाचे समर्थक आहेत, जे आरक्षणाचा संघर्ष करतायत, जे आरक्षणासाठी लढतायत, जे आरक्षणच पाहिजे म्हणून कुठल्याही थराला जातायत. ते कधीच दुसऱ्याचं नुकसान करत नाहीत. ते संवैधानिक मार्गाने जे जे आंदोलन करतायत त्यांच्याविषयी चर्चा करायची. वेळ पडली तर स्वतःचा प्राण त्या ठिकाणी दिलाय आरक्षणासाठी, परंतु आरक्षणाचा लढा मात्र त्यांनी थांबवू दिला नाही. मग ते मराठा समाजाचे असू द्या किंवा ते धनगर समाजाचे असू द्या, आरक्षण हे महत्वाचं आहे, आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. आता लोकांना कळायला लागलं. मित्रांनो, याच मुद्द्यावर चर्चा करूया. मी संतोष शिंदे. ज्यावेळेस 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाचं भारतीय संविधान तयार झालं, त्यावेळेस विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्यासाठी राज्यासह देशातल्या सगळ्या समाजाला आरक्षणाचं प्रतिनिधित्व दिलं. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असू द्या, तुम्ही त्या प्रवर्गाशी निगडीत असाल आणि तुम्ही जर देशाच्या संविधानिक चौकटी सांभाळून त्या ठिकाणी जगत असाल किंवा त्या घटनात्मक चौकटीने नेमून दिलेल्या नियमावलीमध्ये बसत असाल तर तुम्ही आरक्षणास पात्र आहे. मग तुम्ही या देशाचे नागरिक फक्त पाहिजे, देशाचे रहिवासी एक पाहिजे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस 26 जानेवारी 1950 रोजी या देशाला संविधान लागू झालं, त्या दिवसापासून फक्त एससी आणि एसटी हे आरक्षण घटनात्मक होतं, ते आज तागायत तसंच आहे. काल परवा सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून आता त्या आरक्षणात थोडा त्या ठिकाणी बदल करून आता जे आरक्षणात असून सुद्धा त्यांना पूर्ण लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आता प्रवर्ग केला जाईल. ही जरी गोष्ट खरी असली तरी आरक्षणासाठी लढणाऱ्या मग मराठ्यांचे लाखोंचे मोर्चे निघाले, इकडे धनगरांचे लाखोंचे मोर्चे निघाले. 40-40 वर्ष त्या ठिकाणी संघर्ष सुरू आहे. मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. बरेच एससीच्या काही जाती आहेत त्या स्वतंत्र आरक्षण त्या ठिकाणी मागतायत, आम्हाला आमचा वाटा पुरेसा मिळत नाही असं म्हणतायत. हे सगळं घडतंय. लोकांच्या मनात एवढंच आहे, आरक्षण जर आम्हाला लागू असेल,
आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. सरकार देतंय का? हसीना शेख यांना जाऊन विचारा, आरक्षण किती महत्वाचं आहे आणि आरक्षणामुळं देश कसा सोडावा लागतोय. बांगलादेशची आजची परिस्थिती आहे अत्यंत भयानक आहे. देशाच्या प्रधानमंत्री बांगलादेशच्या हसीनाजी यांना तो देश सोडून भारतात यावं लागलं, आश्रय घ्यावा लागला. आता इथून ते इंग्लंड वगैरे तिकडे कुठेतरी जाणार आहेत. 24 तास झालं भारताचा पाहुणचार घेत आहेत. तिकडं मात्र बांगलादेशमध्ये हिंदू खतरे में आहे. त्यांच्या घरावर त्या ठिकाणी दगडी वगैरे मारल्या जातात. पण आमच्या हिंदुत्ववादी देशाच्या नेत्यांनी मात्र त्या मुस्लिम देशाच्या प्रधानमंत्र्याला भारतात मात्र जागा दिलेली आहे. कारण आपली संस्कृती सांगते अतिथी देवो भव आणि त्या देशातली परिस्थिती आहे. कारण याच हसीना शेख यांचे वडील ज्यावेळेस सत्तेमध्ये होते त्यावेळेस जो काही त्या देशासाठी सत्ता संघर्ष झाला आणि जे त्यावेळेस लढले ते स्वातंत्र्य सैनिक होते आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या हितासाठी त्यांच्या मुलाबाळांना नंतर स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य म्हणून त्या ठिकाणी स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं. परंतु तिथली सगळी जनता असं म्हणते की क्वालिटीनुसार आरक्षण दिलं पाहिजे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी अशी चर्चा असते. ही कुजबूज आहे. परंतु जाती धर्माच्या पुढे जाऊन माणूस म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून तिथलं हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, तिथलं न्याय व्यवस्था असेल किंवा राज्यव्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी इतक्या गांभीर्याने त्या ठिकाणी घेतलं जातं. परंतु तरी सुद्धा दोन गट त्या देशामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाले. एक आरक्षण समर्थक जो पिढ्यानपिढ्या आरक्षण आलेला आहे आणि दुसरा क्वालिटीच्या जीवावर त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळत असताना आरक्षणाच्या तरतुदीत बदल केला पाहिजे. असे दोन गोष्टी आहेत. पण या सगळ्या दोन गोष्टीमध्ये तिथं तर संघर्ष आता देशातल्या प्रधानमंत्र्याला पळून जावं लागलं. आमच्या देशातली सोडा, आमच्या महाराष्ट्रातली आरक्षणाबाबतची काय परिस्थिती आहे. 10-10, 20-20 लाख लोक रस्त्यावर मोर्चेसाठी उतरत आहेत. फक्त ते शांततेच्या पद्धतीने आहेत. ते संवैधानिक मार्गाने मागणी करतात किंवा सरकार फक्त तो वेळ काढूपणा करण्याचं काम करतं. परंतु वेगळ्या वेगळ्या समाजाच्या वेगळ्या वेगळ्या मागण्या सरकारच्या कानापर्यंत पोहोचतात. ते कानातून मेंदूपर्यंत पोहोचतात की नाही, हृदयापर्यंत त्याचा त्या ठिकाणी मेसेज जातो की नाही, तिथून परत मेंदूकडे तो मेसेज डिलिव्हर होतो की नाही. कारण या सगळ्या ह्याच्यामध्ये आरक्षणाचा जसा जसा वेळ काढूपणा फुटबॉल होतोय, आरक्षणाचा काही नेते, राज्यकर्ते, सत्ताधारी आणि विरोधक जसा आरक्षणाच्या मागण्यांचा फुटबॉल केला जातोय, मागणी केली जाते एक, मागणी त्या ठिकाणी चर्चेली जाते वेगळी आणि प्रत्यक्षात आरक्षण दिलं जातंय तिसरंच. म्हणजे मागणाऱ्यांच्या मनातील उद्रेकाचा त्या ठिकाणी विचार केला जातोय. तर दुसऱ्या बाजूला स्वयंघोषित मराठी हृदय सम्राट म्हणून महाराष्ट्रभर पायापीट करणारे किंवा सतत मीडिया ट्रायलवर बोलबच्चन करणारे नेते म्हणतात राज्यात आरक्षणाची गरजच नाही. याचा अर्थ त्यांना आरक्षण मान्य नाही. सध्या सत्तेमध्ये आरक्षण नको किंवा आरक्षणच्या बाबतीत जी काही संकुचित भावना आहे अशा विचारांची सत्ता त्या ठिकाणी राज्यात आणि केंद्रात असल्यामुळं आरक्षणाच्या ज्या मूळ मागण्या आहेत त्या ठिकाणी मान्य केल्या जात नाहीत. याच्यातून एकच गोष्ट लक्षात येते, पण हेच आरक्षण मिळावं म्हणून कुणी नदीत उडी टाकतंय, कुणी आरक्षण मिळवून फाशी घेतंय, कुणी विष पितंय, कुणी आयुष्यभर संघर्ष करतंय, कुणी न्यायालयीन लढाई लढतंय. पण हे थांबणार कुठं? बांगलादेशात जे झालं तिथल्या देशातल्या प्रधानमंत्र्यांनी देश सोडेपर्यंत ज्या पद्धतीची राज्यात तिथल्या देशात अराजकता माजली, तशी आता जर आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात जर सुरू झालं आणि इथल्या सरकारने गांभीर्याने नाही घेतलं तर मात्र वाईट होऊ शकतं. सगळ्या प्रधानमंत्र्यांपासून मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत, मंत्रिमंडळापासून आमदार आणि खासदारांपर्यंत हात जोडून विनंती एवढीच आहे, आरक्षणासारखा संवेदनशील विषय सध्या महाराष्ट्रामध्ये सध्या तरी दुसरा नाही. आणि त्याच्यासाठी रोज कोणतरी आरक्षण मागणी करणारे बोलले की सत्ताधाऱ्यातले 2-4 सोडलेले त्यांच्यावर तुटून पडतात.
हे फक्त एकमेकांना पेटवण्याचं राजकारण सुरू आहे का? आणि भविष्यात जसं श्रीलंकेमध्ये झालं, फक्त बांगलादेशमध्ये झालं असेल असं जर कोणाला वाटत असेल, डोक्यातून काढून टाका. महागाई इतकी वाढली, ती महाराष्ट्रात सुद्धा, देशात सुद्धा वाढली, आपल्या भारतात सुद्धा वाढली. परंतु श्रीलंकेमध्ये महागाई इतकी वाढली, तिथल्या लोकं, तिथले जे राजपक्षे जे कोणी होते, ते जे देश चालवत होते, ते बंगला सोडून पळून गेले. लोकांनी खासदारांचे बंगले जाळले, प्रधानमंत्र्याचा बंगला ताब्यात घेतला. सगळ्यांना पळून जावं लागलं. श्रीलंकेचीच पुनरावृत्ती आता तुम्हाला बांगलादेशात दिसते. आणि याच हसीना मॅडमची ही दुसरी वेळ आहे. म्हणजे 1962च्या काळामध्ये सुद्धा अशीच आरक्षणावरून अराजकता पेटली होती. त्यावेळेस सुद्धा त्यांना देश सोडून त्या ठिकाणी जावं लागलं. त्यानंतर देशात गेल्या, दुसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्या आणि आता कित्येक वर्षापासून त्याच आहेत. पण या सगळ्या गोष्टीमध्ये ती जी मानसिकता आणि ती जी सगळी गोष्ट समजून घ्यायची असते, ती कदाचित अजिबात कोणामध्ये राहिलेली नाही. म्हणून आरक्षण हे तितकंच महत्वाचं आहे, की जितकं लोकांना मिळालं पाहिजे. अन्यथा देशाच्या प्रधानमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोंड बांधून जर गप्प बसले, तर बांगलादेशाची पुनरावृत्ती जर झाली, वाईट वाटून घ्यायची गरज नाही, किंवा पलीकडे श्रीलंकेची. कारण लोक प्रामाणिकपणे कायदा हातात न घेण्यासाठी प्रामाणिकपणे संघर्ष करतात. सरकार तर मायबाप असतं. मायबाप सरकारने सुद्धा त्या ठिकाणी लढणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत कमीत कमी डायलॉग तरी केला पाहिजे, भूमिका तरी समजून घेतली पाहिजे आणि प्रश्न मार्गी लावला पाहिजे, एवढं माझं मत आहे. बाकी आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आरक्षण हे झोपलेल्यांना जाग करून, जागा असलेल्याला पळायला लावण्याचं आणि त्यांची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती सुधारवण्यासाठी, अर्थात एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आहे. हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. अन्यथा भारताचा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही आणि शत्रू हा बाहेर शोधायची गरज नाही. धन्यवाद.